आज आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या बाईंसाठी झाल्या पाहिजे. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेनेचे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने खेड मतदारसंघाचा, खेड तालुक्याचा, कोकणाचा विकास घडवून आणला, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले, माजी आमदार चिपळूण मतदारसंघाचे सन्माननीय सदानंदजी चव्हाण, माजी आमदार दापोली विधानसभेचे सन्माननीय संजयजी कदम, माझी पत्नी श्रेया, ह्या विभागाचे आपले विभाग प्रमुख शशीभाऊ असतील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, मी अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे आणि अधिक वेळ न घेता सर्वप्रथम संजयजी कदम यांनी सांगितले तर अतिशय योग्य आहे. सन्माननीय रामदासभाईंनी 2000 साली ह्या वास्तूचा खऱ्या अर्थाने पाया रचला. खेडवासियांसाठी हे नाट्यगृह सन्माननीय रामदासभाईंनी खुलं केलं आणि जवळपास 4 ते 5 वर्ष या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार, आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याचे पडसाद खेडला उमटले आणि मधली 15 वर्ष, मला वाटतं 2009 सालाच्या नंतर 15 वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाताहत झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019 ला निवडून आलो. माननीय एकनाथ शिंदे साहेब 2022 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. नगरविकास खातं साहेबांकडे त्यावेळेस सुद्धा आजही आहे आणि मला सांगायला मन वाटतो की जवळपास 15 वर्ष बंद असलेलं नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधुनिक आपण नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास 13 कोटीचा निधी सन्माननीय शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण इथे हे नवं स्वरूप घेताना पाहतो. जे कोणीही कल्पना केली नव्हती, कोणीही कल्पना केली नव्हती की आपल्या खेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्ययावत नाट्यगृह उभं राहील अशी ही कोणीही कल्पना केली नव्हती. ही कल्पनेला एक चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आपण आज या उद्घाटनाचे साक्षीदार होत असताना मी अधिक वेळ जास्त घेणार नाही, पण काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत. शिंदे साहेब काही आरोप माझ्यावरती देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला पत्रकार परिषदेच्या मार्फत जी उत्तर द्यायची ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, अगदी 39 वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृहराज्यमंत्री असेल, महसूल राज्यमंत्री असेल, अन्य जी 3 खाती आहेत, 5 महत्वाच्या खात्याला कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे. रामदासभाईंची कार्यकिर्दी आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे. रामदासभाईंच्या 32 वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीयच्या कारकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील, विरोधी पक्षनेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल, रामदासभाईंच्या कारकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ काम सन्माननीय रामदासभाई त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलंय. आज रामदासभाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागल्याचं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही, या ठणकावून सांगतो. असे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातली आणि घालणार देखील नाही. अशा आरोपांना आम्ही कधी भीक घालत नाही. मला विश्वास आहे, माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे, माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. माझ्याकडनं चुकीचं काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही. माझा ठामपणे माझा विश्वास आहे.
माझी जनता मला ओळखते, माझा मतदारसंघ मला ओळखतो. कशा आमदार म्हणून 2019 पासून 24 पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळना पाहिलेली आहे. कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत असं काम माझ्याकडे झालं. आणि मंत्री म्हणून देखील, राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात. सन्माननीय रामदास भाईंचं नाव कुठे का खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही, कधीच घडणार नाही. ती शिकवण आम्हाला अजिबात नाही, ती संस्कार आम्हाला अजिबात नाही. म्हणून या आरोपांवर मी भीक घालत नाही. आमचं काम अतिशय वेगानं चालू आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्य नेते म्हणून, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी ताकद देत आहे, आज पक्षाची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे. सन्माननीय रामदास भाईंची ताकद आमच्या पाठीशी उभी असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने काम या राज्यामध्ये आपलं काम चालू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून मागील 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हे फक्त एकमेव नाट्यगृह नाही, आपल्या खेडच्या शहराचा पाण्याचा प्रश्न देखील सन्माननीय शिंदे साहेबांनी मार्गी लावला. 48 कोटीचा निधी आपल्या खेडच्या नळपाणी योजना साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सध्या चालू आहे. अशी अनेक कामं आहेत. खेडच्या भंडारा नाक्यापासून दापोलीच्या शहराच्या हद्दीपर्यंत जवळपास 210 कोटीचा निधी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या हँडच्या योजनेअंतर्गत मंजूर करून दिला. ते देखील काम सध्या चालू आहे. कोट्यवधीचा निधी मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे ही नवीन टर्म 2024 नवीन टर्म सुरू व्हायच्या अगोदर मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 कोटीची कामं चालू आहेत, कामं पूर्ण झालेली आहेत. साहेब आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला सिंहाचा वाटा होता, हे आम्ही कधीच विसरणार नाही. आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय प्रयोग करण्याची ताकद आपण दाखवली. आज उपमुख्यमंत्री असताना देखील आपलं कोकणाकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज इथे आभार मानतो. अधिक वेळ घेणार नाही, परंतु एक सन्माननीय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती असणार आहे. विनंती वजा एक म्हणजे सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या वतीने आमची विनंती असणार आहे. एक फक्त आपली एकच सही बाकी आहे आणि आमच्या या नाट्यगृहाला सोलार पॅनलसाठी 80 लाख रुपयाच्या निधीची आपली एक सही बाकी आहे. सही तर आपण करालच, डिजिटल सिग्नेचर करालच, परंतु आताच आपण इथे घोषणा करावी की 80 लाखाच्या सोलार पॅनलसाठी मी आता इथे प्रवाह काढतो अशी आपण घोषणा करावी, अशी एक सहकारी म्हणून आमची अपेक्षा आहे. आपण ती पूर्ण कराल असा माझा विश्वास म्हणून आपण आपल्या मनोगतामध्ये ते बोलालच, हा माझा विश्वास आहे. परंतु 80 लाखापुरता मी काही थांबणार नाहीये. फक्त ह्या सोलार पॅनल करता फक्त निधी आहे. आणि त्या व्यतिरिक्त देखील आज पालकमंत्री म्हणून आज आपल्या जिल्ह्याचा विकास करत असताना नक्कीच खेड शहराच्या विकासाकडे देखील आपण जातीने लक्ष घातलेलं आहे. आणि त्यासाठी देखील मी आपल्या मनापासून आभार मानतो. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आज सन्माननीय रामदास भाईंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे ते सार्थ झालं असं मी स्वतः समजतो. प्रत्येक शिवसैनिक ते समजतो. म्हणजे मुंबईमध्ये वाढदिवस साजरा होतोय, स्वतःला हार घालून घेत आहेत, परंतु दुसरा एक वाढदिवस ग्रामीण भागामध्ये साजरा होतोय. जनतेच्या सेवेकरता, कलाकारांना वाव मिळण्याकरता नाट्यगृहाचं उद्घाटन होत आहे. हे 2 वाढदिवस आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. फरक नक्कीच ते समजतो. म्हणून पुन्हा एकदा सन्माननीय रामदास भाईंना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि शिंदे साहेबांनी आज आपल्याला वेळ दिल्याबद्दल साहेबांचे असं उद्घाटन झाले आणि आज हे नाट्यगृह कोकणामध्ये तमाम कलाकारांसाठी खुलं होते, रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होते. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करून इथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मात्र या मंचावरती मी निमंत्रित करतोय सन्माननीय मंत्री उद्योग